हात जवळ केले सर्वांना, न उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. संस्काराचे बीज मनात रोवू, तुमच्या स्मृतीला सदैव श्रद्धांजली वाहू. कैलासवासी सौ रंजना प्रल्हाद निकम यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. गुरुवार दिनांक 16/5/2024 रोजी सकाळी 9 ते 12 हरिभक्त परायण दौलत महाराज बोडके पाटील आळंदीकर यांचा कीर्तनांचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12 वाजता पुष्पांजली कार्यक्रम. शोकाकुल निकम परिवार व समस्त ग्रामस्थ नागनाथ नगर नागेवाडी. सांगली रेल्वे स्थानकात बॉम्ब, काय आहे सत्य? RDXने रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी फोनवरून देणारा पाकिस्तानातील कसाब असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून लाहोरच्या कसाबचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगली मिरज रेल्वे स्टेशनची झाडाझडती घेतली असून आक्षेपार्ह काहीही आढळले नसले तरीही या धमकीची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून कसाब विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री सांगली शहर पोलीस ठाण्यात 0855184560 या भ्रमणध्वनी क्रमांकावरून फोन आला होता. फोनकर्त्याने आपण लाहोरमधून रियाज कसाब बोलत असून आपण दहशतवादी असल्याचे सांगितले आहे. तसेच आपणासोबत 5 व्यक्ती असून RDX आहेत. सर्वजण रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवणार असल्याचे त्या व्यक्तीने फोनवरून सांगितले होते. तात्काळ या फोनची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरज व अप्पर अधीक्षक रितू खोकर यांनी सांगली रेल्वे स्टेशनची पोलीस पथक, बॉम्ब शोध पथक यांच्या मार्फत झाडाझडती घेतली. सोमवारी रात्रभर ही शोध मोहीम सुरू होती. यावेळी रस्त्यावर असलेल्या सर्व वाहनांची झडती घेण्यात आली. रात्रभरच्या शोध मोहिमेनंतर ही पोकळ धमकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र केवळ धमकी म्हणून याकडे न पाहता या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात रियाज कसाब याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रियाजचा शोध मुंबई पोलिसी घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी सतीश शिंदे यांनी दिली आहे.